तर या चौकशीवरती राजकीय क्षेत्रामधून काय प्रतिक्रिया उमटल्यात आणि विरोधकांनी कसे आरोप केलेत, सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय बघूया। एक आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला संविधानाला जर आम्ही मानतो तर ह्या यंत्रणेला सहकार्य करणं नक्की आहे, पण यंत्रणांच्या माध्यमातून ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत, हरकत नाही। राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत, या सगळ्यातून तलाकून सलाकून निघतील। आता हे काय नवीनच राहिलेलंच नाही, देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जसं जसं निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत जाण्याची आम्हाला जाणीव आहे। त्यामुळे हे नवीन काही देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निच्चांक आहे। सर्वात खालच्या थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे। एक असं आहे की केंद्रीय तपास यंत्रणेने केलेली कारवाई ही दीर्घकाळ त्या ठिकाणी सुरू होती, त्यामुळे त्याही बाबतीमध्ये मी अधिक काही भाष्य करू इच्छित नाही। पण त्याचबरोबर ती राज्यस्तरावर त्या ज्या काही तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत, एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्यानंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी घेतले जात असतात।